जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आमच्या मनात जोश, वर्तनात आदर्श आणि मनामनात ऊर्जा निर्माण करत राहणार. शिवचरित्र युगानुयुगे आमच्यासाठी ऊर्जा स्रोत राहणार आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून शिवछत्रपतींच्या जीवनपटांवर आधारित महानाट्य जाणता राजा या प्रयोगाचा राज्यस्तरीय शुभारंभ हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की मंत्री मुनगंटीवार यांनी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अतिशय समर्पक भूमिका घेत राज्यभर हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणता राजाचा राज्यस्तरीय पहिला प्रयोग नागपूर इथं होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवरायांचं चरित्र आम्हाला प्रेरणादायी असेल, ते कायम आम्हाला ऊर्जा स्रोत असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. थांबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकरता युगपुरुष आहे आणि जोपर्यंत त्यांचा इतिहास हा आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत आपला देश हा बलशाली होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा इतिहास असाच या ठिकाणी गाजत राहील, तो आमच्या पुढ्यांपर्यंत जात राहील आणि निश्चितपणे आम्हाला ऊर्जा देत राहील, हा मला विश्वास आहे. आणि म्हणूनच या 350व्या राज्याभिषेकाच्या जयंती वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी जाणता राजा महानाट्य आयोजित करून पुन्हा एकदा शिवरायांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीने होतोय. मी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करेन. ज्या प्रकारे ते सातत्याने हे 350वे वर्ष अजरामर झालं पाहिजे, ते लोकांच्या स्मृतीत राहिलं पाहिजे आणि आमचा राजा हा जनाजनापर्यंत पोहोचला पाहिजे, याचा जे प्रयत्न ते करतायत त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचा इतिहास आपल्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभारणारा आहे. त्यांचे नुसते नाव जरी विचारले तरी स्फुल्लिंग जागृत होतं. यावेळी त्यांनी लंडनवरून शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्याचा करार करण्यात आल्याचं सांगितलं. लवकरच हे वाघनखं महाराष्ट्रात येणार असून लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. CSR निधीमधून हे काम हाती घेण्यात येणार आहे. जनसामान्यांपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. जाणता राजा या प्रयोगाच्या आजच्या उद्घाटन सोहळ्यानंतर उद्यापासून हा प्रयोग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला. जिल्हा प्रशासनानं उद्यापासून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचं ठरवलं असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. त्यामुळे रविवारी मोठ्या संख्येनं नागरिकांनी शिवचरित्रावरील आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केलंय. आणि बंधूंनो, खरं म्हणजे सुधीर भाऊंनी अतिशय समर्पक अशी सगळी भूमिका या ठिकाणी मांडली आहे. आपण सगळे हे महानाट्य पाहण्याकरता अत्यंत आतुर आहात. मला आठवतं जवळपास 21 वर्षापूर्वी याच मैदानावर जाणता राजा हे महानाट्य आपण आयोजित केलं होतं आणि त्याच्यानंतर अनेक वेळा हे महानाट्य नागपूरमध्ये आयोजित झालं. पण जितके वेळा हे आपल्या समोर येतं तितके वेळा आपल्याला ते बघावंसं वाटतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतकं प्रचंड आकर्षण आहे, इतकी प्रचंड ऊर्जा आहे, इतका प्रचंड जोश आहे की महानाट्य पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये देखील ती ऊर्जा आपल्या धमन्यांमध्ये वाहते आहे, अशा प्रकारचा प्रत्यय आणि अनुभव आपल्याला येतो.